आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। 2 अधिकारी गंभीर जखमी। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अवैध मद्य विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। माढा कुर्डुवाडी रस्त्यावरील उपळाई हद्दीत असलेल्या हॉटेल येडेश्वरी येथे ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या धाब्यावर विनापरवाना मद्य विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे पथक कारवाईसाठी दाखल झाले। मात्र कारवाई सुरू असतानाच हॉटेल मालक प्रमोद गोरे पाटील उर्फ गोट्या याने आपल्या साथीदारांसह अधिकाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला। सगळीकडे दारू मिळते मग आम्हीच दिसतो का असा जाब विचारत आरोपींनी प्लास्टिक पाईपने मारहाण केली। या हल्ल्यात दुय्यम निरीक्षक अमित नागरे आणि जवान युवराज टिळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इतकेच नाही तर आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणत कारवाईचे चित्रीकरण करणारा मोबाईलही हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य आरोपीवर यापूर्वीही अवैध दारू विक्रीचे गुन्हे असल्याचे समोर आले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, माढा।